सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदाम जड्यंधकारा पहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्याम्बुरं पुण्डरीकाय दातुं मनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं कानो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा जीवनामध्ये झालेली संत भेटी आणि त्या संत भेटीच्या भाग्यामुळे झालेली परमात्मा प्राप्ती त्या परमात्मा प्राप्तीच्या आनंदाचा अनुभव तुकोबारायाच्या अभंगामध्ये मांडतायत। अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र गोविंदपूर या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये आणि अशोक महाराजांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते तुमच्याच गावचे सुपुत्र तुमच्या गावचं भूषण स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते अतिशय आळंदीमध्ये ज्यांनी आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर आळंदीच्या माध्यमातून पोहोचवलेलं आहे असे आमचे सर्वांचे लाडके जिवलग मित्र युवा कीर्तनकार संगीत विशारद अशोक महाराजांच्या प्रेमामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक नामवंत म्हणायचं कामच नाही सुभाष बाबा नाभिसे को सिंह से सिंहाचा कधी राज्याभिषेक करायची गरज नसते। हा जंगलचा राजा आहे तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बरं का। एक वाक्य बोलतो कळलं तर बघा मला तरी अपेक्षा आहे। सिंहासन की चिंता मत करो सिंहासन की चिंता मत करो सिंह बन के चलो जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा। सिंह होऊन जर चालला तर बसाल तिथं सिंहासन होईल ना महाराज पण त्यासाठी सिंह होऊन चालणं गरजेचं आहे। म्हणून असं शेतकऱ्याच्या पोरानं महाराष्ट्राच्या लोकाला पखवाजाच्या आवाजाने वेड लावला अशा कित्येक तरी बातम्या तुमच्या जिल्ह्यातून मी ज्यांच्याबद्दल वाचल्या ते आपल्या मराठवाड्याचं भूषण असणारे अतिशय कमी वयात ज्यांनी महाराष्ट्रभर आपल्या मृदंगाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जेवढा सुंदर मृदंग त्याच पद्धतीचा सुंदर स्वभाव याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ज्यांनी मन जिंकले ते आमचे हरिभक्तपरायण पठाडे महाराजांना धन्यवाद देतो। आज ज्यांच्या आपण मुखातून गायनाची सुंदर अशी चाल ऐकली ते आमच्या गुरुवर्यांचे आवडते आणि लहानपणापासून मी ज्यांचं गायन ऐकलं स्वामीजी गुरुवर्य मनीषानंद पुरीजी महाराज यांची काही आवडती माणसं आहेत त्याच्यामध्ये सुभाष महाराजांचा नंबर आहे। आणि मग आता आमच्या गुरुजींचे आवडते म्हटल्यानंतर आमची आवड दुसरीकडे कुठं राहणार आहे का नाही। सुभाष महाराज या ठिकाणी आहेत महाराजांना सुद्धा धन्यवाद। ज्यांचे अनेक कीर्तनं आपल्या गावामध्ये झाले महाराष्ट्रभर ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे जी टॉकीजवर 8 दिवसाला नाही जास्तीत जास्त महाराष्ट्रात कीर्तन जर टीव्हीवर कुणाचे झाले असतील तर आमच्या साठे महाराजांचे झालेले आहेत।
आणि महाराज मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी महाराज टू व्हीलरवर आले बरं का. आणि टू व्हीलरवर येऊन पुन्हा म्हटले मला खाली बसायला लावू नका तुम्ही, तुम्हाला आत्ताच खोलीत सांगतो, मला टाळ घेऊन उभं राहायचं. म्हटलं बाबा ठीक आहे. म्हणून महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. ज्यांचं पहिल्या दिवशी आपण कीर्तन ऐकलं ते महाराजही या ठिकाणी आहेत. 25 वर्ष झाली आपल्या गावाला अविरत ज्यांची सेवा आहे तेही महाराज विष्णू महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. आणि आमच्या भरत महाराजांना ज्यांनी माणसाच्या 3 जीवनातल्या मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यामध्ये निवाऱ्याची सोय ज्यांनी भागवलेली आहे ते बालूमामा पांचाळ या ठिकाणी आहेत. पांचाळ मामांना सुद्धा धन्यवाद देतो. तुम्ही आहेत सर्व महाराज मंडळी. शूटिंगवाल्या दादांना धन्यवाद. श्रोते मंडळींना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला आत माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये आतल्या आत जो कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये तो परमात्मा मी साठवला. करोनी पोटी साठवू. लोक म्हटले कुठून आणून साठवला, माझ्याकडे लक्ष द्या. महाराज म्हणले कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं. आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं. तुका म्हणे होता ठेवा, बोलत चला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. भावानं देव सापडला जात असतो बरं का. म्हणून भाव बळी आकळे, बोला बोला बोला, एरवी नाकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, देवा कारणे भाव तस्मात. किती सुद्धा प्रमाण आपल्याला भावाबद्दल देता येतील, बरोबर आहे. म्हणून अंतकरणाचा निर्विकल्प प्रवाह जो असतो त्याला भाव म्हणतात. पण आपल्या सोप्या भाषेत आहे, भाव तिथं देव, पाप तिथं भेव, आणि चिवडा तिथं शेव, हे जोडून असतं. जिथं भाव आहे तिथं देव आहे. लक्षात ठेवा, भावानं देव सापडला जात असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तो या भावा सापडला. बोलत चला, चुकलं तर चुकू द्या, टेन्शन घेऊन बसू नका, फ्रेश बसा, थोडा वेळ लक्षात घ्या. सापडला, तुकाराम महाराज म्हणतात तो या भावा सापडला. बोलत चला, सापडला हा शब्द कधी समोर येत असतो, एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो, बरोबर आहे. नाही कळलं तरी माना हलवा माझ्या समाधानासाठी, असं करा फक्त थोडं, आहे की नाही. म्हणजे मला बरं वाटेल तेवढंच, आहे की नाही. काही गोष्टी दुसऱ्याच्या समाधानासाठी पण केल्या पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो, एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरं मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? असावी. असं मोकळं बोला, घरच्या सारखं एकदम. वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते. मग पहिल्यांदा देव आपल्याजवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मी सांगू, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी आहे. सर्वा घटी राम, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे महाराज. मी तर म्हणतो देव नाही अशी जागा नाही. म्हणतात आकाश कुठे नाही असं ठिकाण आहे का?
आकाश नाही असं ठिकाण आहे का? महाराज म्हणतात नाही, जगाच्या पाठीवर कुठं जरी गेला तर आकाश हे पाहायला मिळणारच आहे. म्हणून नाही ऐसा कवन, देव नाही अशी जागा सुद्धा आपल्याला नाही. प्रमाण सर्वांना नेहमीच्या ऐकण्यातले पाठ आहेत बरं का. मला काय सांगायचंय, देव नाही अशी जागा नाही महाराज. हजार जबाबी. मी म्हणलं ना नेहमीचे आहेत म्हणून त्यानं नेहमीचं दिलंच नाही मला. तुम्ही न ऐकलेलं घ्या माझ्याकडून, लक्षात घ्या बरं. अरे कुठेही जा जगाच्या पाठीवर, तो परमात्मा नाही अशी जागा आपल्याला मिळणार नाही. बरोबर आहे. मग कोणी म्हणाल महाराज देव आहे तर मग दिसत का नाही? वैकुंठात जा, कुठेही या त्रिलोकामध्ये कुठेही जा, तो परमात्मा व्याप्त आहे. लक्षात ठेवा बरं का. मला काय सांगायचं, मग कोणी म्हणाल महाराज देव दिसत का नाही? बरोबर आहे. मग दिसतं तेच सत्य मानत असाल तर तसंही नाही. चक्षुर्वै सत्यम. काही माणसं डोळ्यानं दिसतं तेच खरं मानतात. बोलत चला, कोरोना आहे का? बोला ना, कोरोना आहे का? नाही का आहे? नाही म्हणल्यावर 8 महिने देश कसा बंद राहील महाराज? कोरोना आहे, मग कोणी पाहिला का? नाही. मग नाही का? बोला ना. आहे तर मग दिसत का नाही? बस सर्वांना हे अनुभवातलं उदाहरण आहे. आता बाकी काही सांगायचं काम नाही महाराज. ऐका, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो, दुसरं कोणीच वाचू शकत नाही महाराज. म्हणून गरज आहे परमार्थाची, म्हणून भक्तीची, परमार्थाची, देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कोई कहता है भगवान नजर नहीं आता है. जरा लक्ष देऊन ऐका. कोई कहता है भगवान नजर नहीं आता है. अरे जब कोई नजर नहीं आता है तो भगवान ही नजर आता है. पहिल्या 2 लॉकडाऊन मध्ये देव सोडून दुसरं काहीच दिसत नव्हतं महाराज. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? जेव्हा काहीच दिसत नसतं तेव्हा देव दिसत असतो. सापडला हा शब्द कधी समोर येतो? वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला शब्द समोर येत असतो. पण हरवायच्या अगोदर वस्तू आपल्या जवळ असावी लागेल. मग हरवली म्हणजे काय झालं? तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. मग आपल्याला ती पाहण्याची दृष्टी मिळालेली नाही. ते अज्ञान जीवनामध्ये कोणीतरी घालवणारा लागत असतो. मी सुंदर उदाहरण सांगेन. एका गुरुजीनं पोरांना रोज पाठामध्ये शिकवायचं, आयमात्मा ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी ते ब्रह्मत्व आहे. रोज पोरांना मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं शिकवायचे. एक दिवस एक चिकित्सक पोरग गुरुजीकडे आलं आणि म्हणे, गुरुजी तुम्ही रोज आम्हाला मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं शिकवता, पण अनुभवायला येत नाही हो. गुरुजी म्हणले, बाळा आपण अनुभवाचं नंतर बघू. तो आपल्या वरच्या मजल्यामध्ये जा आणि आपलं कपाट आहे त्याच्यात एक लोखंडाची डबी आहे, तेवढी डबी घेऊन माझ्याकडे. पोरगं गेलं, कपाट उघडलं, लोखंडाची डबी घेतली आणि गुरुजीकडे आलं. गुरुजी लोखंडाची डबी. गुरुजी म्हणले, बाळा आता ती लोखंडाची डबी उघड, लक्ष द्या. गुरुजी म्हणले, बाळा आता ती लोखंडाची डबी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. हे बोलणं पटतंय का तुम्हाला? लोखंडाच्या डबीत परीस राहणं शक्य आहे का? बोला 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 ना. लोखंडाच्या डबीत परीस राहणं शक्य आहे का? नाही. लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. सामान्य माणसाला कळतं. पोरगं म्हणे, काय बोललात गुरुजी? गुरुजी म्हणले, बाळा ती लोखंडाची डबी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. पोरगं म्हणे, तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का? काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळते का? पोरं फॉरवर्ड आहेत महाराज आजकाल, आहे का नाही? 12वीचा निकाल लागला आणि एक पोरगं घरी आलं. म्हणे, बाबा आपल्या गल्लीतली पोरं ढिगाणं नापास झाले. म्हणे, बाबा ढिगाणी ढिकळतो सर्वांना. आपल्या गल्लीतली पोरं ढिगाणी नापास झाले. म्हणे, बाबा. बाप म्हणे, तू? मी सुद्धा त्याच ढिगात आहे म्हणे. दुसरीकडे शोधायचं कामच नाही महाराज. काय करावं पोरायला सांगा बरं का. एक पोरगं बापाला म्हणे, बाबा मला बुलेट पाहिजे. म्हणे, बुलेट कळते ना? पोरगं म्हणे, बाबा मला बुलेट पाहिजे, बुलेट गाडी पाहिजे.
बाप म्हणे अरे देवान 2 पाय कशाला दिले? ते म्हणे एक किक मारायनी एक गेअर टाकाय. काय सांगतो आता बोला, फॉरवर्ड आहेत महाराज, पोरं फॉरवर्ड. ते म्हणे काय बोललात गुरुजी? गुरुजी म्हणले बाळा ती डब्बी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. ऐका, पोराने डब्बी उघडली आणि खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता. कोणी म्हणाल आता महाराजाला दवाखान्यात न्यायची वेळ आली. नाही, थोडा विश्वास ठेवा. खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता, पण तो परीस एका कागदाच्या पुडीत गुंडाळलेला होता. आता बोलत चला, लोखंडाच्या डब्बीत परीस नव्हता का? बोला बोला बोला, होता. मग लोखंडाच्या डब्बीचं सोनं का झालं नाही? मध्ये काय होतं? कागद. मग लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? कागद काढावा लागेल. आणि लोखंडाचा वा वा वा, रत्नसार परी ते उपकार चिंधीचे. हे जर काय करावं लागेल? मग कागद काढावा लागेल. बोला बोला, कागद काढावा लागेल आणि लोखंडाचा परिसाचा स्पर्श घडून आणावा लागेल. म्हणजे लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. ऐका, लोखंडाच्या डब्बीत परीस होता, पण कागदाच्या पुडीत गुंडाळल्यामुळं लोखंडाच्या डब्बीचं सोनं झालं. बोला बोला, नाही. तसं हृदयात देव आहे, पण अज्ञानाच्या पुडीत गुंडाळलेला आहे. मायेचं, अविद्येचं, अज्ञानाचं आवरण त्याच्यावर आहे आणि ते अज्ञानाचं आवरण काढावं लागेल. ते मायेचं आवरण काढावं लागेल, अविद्येचं आवरण काढावं लागेल. पण त्या अविद्येचं, मायेचं, अज्ञानाचं आवरण आपण आपल्या ताकदीनं बाजूला करू शकत नाही. याकरता संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, सापडला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. विठ्ठला तुकाराम महाराज अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. बरं का, लक्ष द्या. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. बोलत चला, एक येण्याचा दिवस आणि दुसरा बोला ना जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस हा निश्चित मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर, येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतारांना सुद्धा अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. अशोक महाराज अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? उपजली या पिंडा मरण सांगा. तो जन्माला आला, तो मरण सोबत घेऊन आला. लक्षात घ्या बरं का. तिथं असं पाहिलं जात नाही महाराज, अवतारी माणसं गेली, आपण काय. एक वाक्य सुंदर वाचलं मी, कळलं तर बघा. ए मौत तेरे इरादे नेक है, ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. तिथं श्रीमंत वेगळा जाळल्या जाईल आणि गरीब वेगळा जाईल असं होत नाही महाराज. सर्वांचं सिंहासन आसन तिथं एकच असणार आहे. म्हणजे जो आलेला आहे तो जाणार आहे. पण येण्याचा एक दिवस महत्त्वाचा मानला जातो आणि जाण्याचा दिवस एक महत्त्वाचा मानला जातो. आता देवाचा आज येण्याचा दिवस आहे ना, म्हणून दुपारी पण कीर्तन होतं, देव बैसले सिंहासनी, आहे की नाही. येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं आणि जाण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं. येण्याच्या दिवसाला महत्त्व आहे म्हणून आपण
जयंती करतो, जाण्याच्या दिवसाला महत्त्व आहे म्हणून आपण पुण्यतिथी करतो. आपल्याकडे जर पाहिलं तर येण्याच्या दिवसाला महत्त्व आहे म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व आहे म्हणून आपण वर्षश्राद्ध करतो. येण्याचा आणि जाण्याचा दिवस तर प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात या दोनही दिवसापेक्षा माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला सुद्धा महत्त्व आहे. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा निर्याणाचा म्हणजे जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्त्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा, माघ शुद्ध दशमी. बोला, पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नामध्ये आली आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं, कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात त्रायते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला मंत्र म्हणतात. पहिलं जग चालायचं ते मंत्रानं चालायचं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं चालायला लागलं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं चालायला लागलं. आता मात्र जग षड्यंत्रानं चालतं. विठाला विठाला. आता जग षड्यंत्रानं चालतं. अरे तिकडे राहून 2.5 बी भेटना, तिकडे या 5 घ्या. नाही कळलं तुम्हाला? लक्षात द्यायला कळलं त्यांना धन्यवाद. बघा, षड्यंत्रानं जग चालतं. महाराज बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. स्वप्नात माझ्या गुरुचं मला दर्शन झालं आणि स्वप्नात येऊन माझ्या गुरुनं मला काय मागितलं? पडिला विसर स्वप्ना माझे पडिला विसर. गायल्यानंतर पावशेर नाही 1/2 किलो तूप खाऊ घालायला परवडत, पण खाऊन खत होत असेल तर छटक भरबी परवडत नाही. महाराज लक्षात ठेवा. हा, भोजना मागती. बोला बोला ना, तूप पावशेर आहे की नाही? थोडं झालं या जमान्यात पावशेर तूप. आता तूप म्हणलं की चूप. आता तुपाचं असं आहे, महाराज एक पंक्तीत पळत होतं, तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढना, आणि वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. आज तुपाची एवढी वानवा आहे, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताय ना? भाजीचा चमचा वेगळा. लक्ष देऊन ऐका. भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. जो हा लक्ष दिलं तर कळेल. बरोबर आहे का नाही? जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, आणि जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. पर चमच्याचा असं आहे बघा. तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का कधी? बोला ना. खाल कशाने खाता? चमच्याने खाता. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार. चपर चपर करू नको, 5 वर्ष हसता खेळता निघून जातील. विठाला विठाला. तुपाची एवढी वानवा आहे महाराज. तुम्ही बघा, आपल्या मराठवाड्यात अख्खं गाव जेवाय असतं, तूप एका दुराणात असतं. बरोबर आहे? आणि ते शेवटच्या दिवशी गावात पंगत असते बघा, अशी काल्याची पंगत, लंबीच्या लंबी पंगत बसलेली असते. आणि ते लहान पोरांनी जर तुपाचं वाढाय घेतलं तर तू पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना? बरोबर आहे. ते सगळी पंगत लंबी बसलेली असते. मग गावात एक माणूस असतो तूप वाढणार. लोक म्हणतात त्या शामरावला बोलवा, त्याच्याशिवाय ते तुपाचं जमणार नाही. तेवढं गावाला पुरलं पाहिजे ना, एका द्रोणातलं नाही तर वाटीतलं काटकसर करणारा पाहिजे ना.
एकच माणूस स्पेशल असतो महाराज. तसं प्रत्येक गावात एक काटकसर करून पाकिट भरणारा सप्त्यात माणूस असतो महाराज. यंदा तुम्हाला परिस्थिती माहिती आहे, यंदा लय आहो करतच नव्हते लोक, पण मी तयार केले कसे तरी. आता तुम्हाला काय सांगावं, लोक आता त्या लायकीचे राहिलेच नाही. मी इथलं सांगेन ना दुसरीकडचं सांगा. लक्षात ठेवा बघा, लक्षात घ्या बघा. असं असतं काटकसर करणारा माणूस असतो. मग चला त्या शामरावला बोलवा. मग तो येणार, अशा बाया मागे करणार, तुपाचा द्रोण हातात घेणार. लक्ष देऊन ऐकताय ना, चारी बोट एकदाच बुडवणार आणि असं पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज ही तुपाची वानवा आहे. काय किलो आहे सध्या तूप? काय भाव आहे बोला ना. आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. 700-800 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं. ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. आता तुपाचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? तुपाचा आणि पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? मग संबंध नाही तर बोललं कशाला? बरोबर आहे ना. मग संबंध कसा येतो बघा. पाव म्हणजे किती? सोपं. पाव म्हणजे किती? किलोचा चौथा भाग, 1/4 आहे. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. बरोबर आहे. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यातला एक भाग बाजूला केला, तो चित्ताचा. ते झालं पाव भाग. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. ऐका बरं, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अब्सेंट. शरीरानं सर्वच माझ्या पुढं बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठं काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परमार्थात चित्ताची फार गरज आहे, लक्षात ठेवा. मग महाराज म्हणतात, ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सभा हे नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला स्वप्नात येऊन मागितलं. ऐका, माघ शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. ज्या दिवशी माझ्या गुरुचं मला दर्शन झालं तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. उजळले भाग्य उजळले भाग्य. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. कोणत्या दिवशी? ऐकताय ना सर्व? माना हलवा बरं एकदा. माना हलवा फ्रेश राहा. हा, त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. कोणत्या दिवशी? ज्या दिवशी माझ्या गुरुचं मला दर्शन झालं त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. उजळले एवढं बहुतेकांच्या पाठ आहे बरं का. उजळले भाग्य आता. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठी. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येतं का? आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जर जाता जाता दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो, उजळले भाग्य आता. चप्पल घ्यायची चिंता वारली. पण असं बे मग बरोबर कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येत नाही, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठी. उजळले एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि जिथं 4 वाजतील तिथं थांबून जाऊ. जमेल ना? नाही. जिथं वेळ संपल तिथं थांबू. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला उजाळणं म्हणतात. माया हो, ऐकताय ना तुम्ही? तुम्हाला उजाळणं चांगलं माहिती आहे बघा. बऱ्याच वर्षापूर्वी लोकांना गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर बघा. आहे का आठवणी तुमच्या? चांगलंच उजळून दिलं तर त्यांनी. एवढं उजाळलं होतं सुभाष महाराज, अजून आठवणीत आहे. त्यांनी उजळून दिलं नव्हतं, नेलं होतं. आहे चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला उजाळणं म्हणतात. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. आपण कशाला भाग्य म्हणतो आणि साधू संत कशाला भाग्य म्हणतात एवढंच आहे. आपण कशाला भाग्य म्हणतो आणि साधू संतांच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? लक्ष द्या. आपण कशाला भाग्यवान म्हणतो बघा. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं तर लोक त्याला संसारात त्याला भाग्यवान म्हणतात. बरोबर आहे.
लक्षात ठेवा, चांगली बायको, चांगला मुलगा, भरपूर पैसा, एखादं पद आपल्याकडे असणं, 4 लोकांनी आपल्याला मानणं, परमार्थ संसारिक लोक याला भाग्य म्हणतात. बरोबर आहे. बायको, पोरग, पैसा याला माणसं भाग्य म्हणतात. हे भाग्य आहे, पण हे संसारातलं, हे परमार्थातलं भाग्य नाही. परमार्थातलं भाग्य हे म्हणावं तर महाराजानं या तिन्हीचा एका प्रमाणात निषेध केला. बायको, पोरग, पैसा याला जर आपण भाग्य म्हणत असाल तर महाराज म्हणतात भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग कशाला? उत्तर पुढंच आहे. निकटवास बरा संतापायी निकटवास बरा. संताच्या सहवासात आपल्याला राहायला मिळणं हे भाग्य आहे. 365 दिवस आहेत गोविंद महाराज वर्षातले, पण त्यातले हे 7 दिवस आपल्या जीवनात भाग्याचे आहेत. हे 7 दिवस आपल्या जीवनात भाग्याचे आहेत. हा, औषध कोणतं का असो ना, रोग बरा झाला पाहिजे. विठाला विठाला विठाला. हे 7 दिवस आपल्या जीवनात भाग्याचे. नाही मी संत, लक्ष देऊन ऐका, नाही मी संत, पण कोणीतरी एखादा संत या 7 दिवसात तुमच्याकडे येऊन जाईल आणि नकळत आपल्याला त्याचा संग घडेल आणि महाराज आपल्या जीवनात बदल व्हायला वेळ लागणार नाही. मग बायको, पोरग, पैसा याला भाग्य म्हणत नाही. मग भाग्य म्हणायचे कशाला? ऐका, 3 गोष्टीला भाग्य म्हणायचे सांगतो, ऐका. देवानं जवळ घ्यावं हे पहिलं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं हे दुसरं भाग्य, आणि संताचं दर्शन व्हावं हे तिसरं भाग्य. ऐका, तिन्हीचे प्रमाण सांगतो. देवानं जवळ घ्यावं हे पहिलं भाग्य. भाग्यवंत म्हणो जया शरण गेले. बस आज गोविंदपूरला पांडुरंगानं जवळ घेतलंय म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. देवानं जवळ घ्यावं हे पहिलं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं दुसरं भाग्य. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे संसारी जन्मीजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं भाग्याचा उदया, भाग्याचा उदया, देहे जोडी संक पाय, देहे जोडी संक पाय, ये कोणी अनुभव माझा, ये कोणी अनुभव माझा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड. विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.